लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या अनेक अनाथ, गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची इतकीच दैनंदिन गरजाची पूर्तता करणे मोठे आव्हान असते। अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास खंडित होऊ नये या सामाजिक जाणीवतेतून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील अनाथ, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। अनेक विद्यार्थ्यांसाठी छत्री किंवा रेनकोट ही केवळ वस्तू नसून पावसातही शिक्षणाची वाट न सोडण्याची प्रेरणा आहे। त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य शरद शेजवळ यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले। नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षणाची प्रेरणा आर्थिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत हास्य योगाचे महत्त्व, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समाजातून सांगितले। विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष हास्य योगाचे प्रात्यक्षिक करून घेतल्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले। स्वतःची सुरक्षता, अनुचित प्रसंगी विश्वासू व्यक्तींची संवाद साधण्याचे महत्त्व व आत्मसंरक्षणाची जाणीव याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आर्णे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सामाजिक जबाबदारी तसेच पोलीस मित्र उपक्रमाची माहिती देत सुरक्षतेबाबत मार्गदर्शन केले। वाहन निरीक्षक सागर विश्वासराव यांनी रस्ते सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि वाहतूक चिन्हांचे पालन याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सतीश चिंपी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करत शासकीय रुग्णालयात उपलब्ध विविध आरोग्य सेवा व शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। अध्यक्षीय भाषणात मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या समाज उपयोगी कार्याचे कौतुक केले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुस्तके जितकी महत्त्वाची आहे तितक्याच त्यांच्या दैनंदिन गरजाही महत्त्वाच्या असल्याचे सांगत प्रत्येक सक्षम नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन केले। कार्यक्रमात संतोष कतार यांनी फाउंडेशनच्या कार्याचा व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। सूत्रसंचालन सुदर्शना बर्डे यांनी केले तर नेहा देशमुख यांनी आभार मानले। यावेळी प्रवीण नाना जाधव, स्नेहल देव, डॉक्टर सतीश चिंपी, समीर मालपुरे, सागर विश्वासराव, पुष्पा आर्णे, अनिल दादा देशमुख, दत्तात्रय जाधव, नगरसेवक सुचिताप्पा मुरकुटे, प्राचार्य शरद शेजवळ यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते। गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीला नवी उमेद देणारा हा उपक्रम समाजातील माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाविषयीची संवेदनशीलता अधोरेखित करणारा ठरला। वृत्तसंकलन विभाग, दिंडोरी, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।